ठाण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलिसांना मिळाला असून या मेलनं भीतीचं वातावरण सर्वत्र पसरलंय। बॉम्ब ठेवल्याचा मेल येताच पोलीस कामाला लागले असून त्यांनी रस्ते अडवलेत। मुंबईला लागून असलेल्या ठाणे परिसरातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यूधर्मीयांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती। एका अज्ञात मेलद्वारे पूजास्थान प्रशासनाला ही माहिती देण्यात आली आहे। माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बॉम्ब स्क्वॉडचं पथक प्रार्थनास्थळी पोहोचलं आणि तपास सुरू केला। 27 डिसेंबर रोजी दुपारी 1:32 27 सेकंदांनी हा धमकीचा ईमेल नौपाडा पोलिसांकडे आला होता। चरे येथील ज्यू धर्मीयांच्या धार्मिक स्थळात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आलाय। ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी चरे येथील ज्यू धर्मीयांच्या धार्मिक स्थळा ठिकाणी पोहोचले असून त्यांनी संपूर्ण परिसर रिकामा केला। यामुळे या ठिकाणाहून होणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली। पूर्ण परिसरात खळबळ माजलेला आहे। पोलिसांकडून सुरू आहे, काय सांगाल? पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉगमध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली। त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ACP आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला। सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला। समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं। त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505 कलम 506 भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। BDDSची तपासणी करण्यात आली। BDDSच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाही आहे। तरीही अजून तपासणी सुरू आहे। आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत। सर, आपल्याला किती वाजता याची संपूर्ण माहिती मिळाली आणि हा मेल नेमका कुठून आला होता, काय त्याची अजून चौकशी झालेली आहे? याबाबतची माहिती 12:30 वाजता आलेली आहे। मेलबाबतच्या संबंधाने तपास सुरू आहे। थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेला ग्राहक जर अतिमद्यधुंद झाला किंवा तो हँगओव्हर झाल्यास त्याला शक्यतो घरी सोडण्यासाठी चालक ठेवावा। खासगी वाहन चालकांचे क्रमांकही उपलब्ध ठेवावेत, असे महत्त्वपूर्ण सल्ले ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी हॉटेल चालकांना दिले आहेत। ठाण्यातील हॉटेल चालकांनीही पोलिसांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं डॉक्टर राठोड यांनी सांगितले। नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होणार आहे। परंतु अपघात टाळण्यासाठी कोणी जर अति मद्यधुंद झालास तर त्याला तशा अवस्थेमध्ये वाहन चालवण्यास अटकाव करा। तुमच्याकडे 5 ते 6 अतिरिक्त वाहन चालक उपलब्ध ठेवा। गरज पडलीच तर खासगी कार चालकांचे मोबाईल क्रमांक ठेवून तशी वेगळी उपलब्धताही ठेवा। एखाद्यानं मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास स्वतःबरोबरच रस्त्यावरील प्रत्येकासाठी ते धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे अशा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेल चालकांनी उपाययोजना करणे हे हॉटेल चालकांचंही कर्तव्य असल्याचं महत्त्व उपायुक्त डॉक्टर राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या हॉटेल चालकांबरोबरच्या बैठकीत पटवून दिलं। यावेळी ठाणे शहरातील 35 हॉटेल चालक, सहाय्यक पोलीस आयुक्त, कवयित्री गावित तसंच वाहतूक शाखेचे अधिकारीही उपस्थित होते। इनफॅक्ट कालपासूनच आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस मोठ्या प्रमाणात करायला सुरू केलेली आहे, जेणेकरून वातावरण निर्मिती हे होणं गरजेचं आहे। लोकांमध्ये सुद्धा हे मेसेज जाणं गरजेचं आहे की पोलीस अशा प्रकारचे केसेस मोठ्या प्रमाणात करणार आहे। उद्देश केवळ हा आहे की लोकांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी न चालवावी। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचे जे नाकाबंदी पॉईंट्स आहेत त्या सर्व ठिकाणी ट्रॅफिकचे कॉन्स्टेबल आम्ही डिस्ट्रीब्यूट करू आणि ड्रंक अँड ड्राईव्हसाठी ब्रेथ अनालायझर्स मुबलक प्रमाणात वाटप करण्यात येतील, जेणेकरून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 3 ते 4 ठिकाणी नाकाबंदी लावून ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यात येतील। सर, नवीन वर्ष जीवाशी बेतण्याशी असतो, अनेक ॲक्सिडेंट होत असतात, काय त्यावेळेस देखील आव्हान करा? हेल्मेट न घालणं, सीट बेल्ट न वापरणं, त्याच्यानंतर नागरिकांना काय? अगदी बरोबर आहे। मी आपल्या माध्यमाने हे आवाहन करेन की एक तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यधुंद अवस्थेत त्यांनी गाडी चालवायची नाही, मग ती 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल।
जे काही वाहनं ते चालवणार आहेत त्या संबंधाने जे रूल्स आहेत किंवा रेग्युलेशन्स आहेत त्याचा पालन करावा. उदाहरणार्थ 2 व्हीलर चालवत असतील तर हेल्मेटचा वापर 100% करावा. 4 व्हीलर असतील तर सीट बेल्टचा वापर करावा. 2 व्हीलरमध्ये ट्रिपल सीट किंवा तत्सम प्रकारचा गुन्हा नाही करू नये. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडी रॅश ड्रायव्हिंग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर न करावा. घोडबंदर रोड येथील पातलीपाडा पुलाजवळ गुरुवारी सकाळी तेल वाहून नेणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर पातलीपाडा ते मानपाडापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. टँकरला रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं असलं तरी रस्त्यावर तेल सांडल्यानं कोंडीत वाढ होते. कोल्हापूर येथून गुजरात येथील वापीच्या दिशेनं वंगण तेलाचा टँकर वाहतूक करत होता. टँकरमध्ये 27.829 लिटर वंगण तेल होतं. हा टँकर गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पातलीपाडा उड्डाण पुलाजवळ आला असता टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर उलटला. त्यामुळे टँकरमधील तेल रस्त्यावर पसरलं. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथकं घटनास्थळी दाखल झाली. टँकरला हायड्रा यंत्राच्या साहाय्यानं रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं, परंतु तेल सांडल्यानं मार्गावर पातलीपाडा ते मानपाडापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. या कोंडीचा परिणाम बोरिवली, कासरवडवली, घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या चालकांना सहन करावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात शनिवारी 30 डिसेंबरपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. ही मोहीम 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यानुसार महापालिकेनं या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 9 प्रभाग समित्या असून त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात ही मोहीम राबवण्यात येईल. या काळात प्रत्येकी शनिवारी 1 प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबवली जाईल. शनिवारी 30 डिसेंबर रोजी पहिली प्रभाग समिती आणि शनिवारी 24 फेब्रुवारी या दिवशी 9वी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमांची आखणी करण्यात येत आहे. शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्यापुढील पूर्ण आठवडाभर राबवण्यात येईल. शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाचं आयोजन मोठ्या स्वरूपात असेल. त्या दिवशी इतर प्रभाग समिती, मनुष्यबळ या एकाच प्रभाग समितीमध्ये काम करतील. उर्वरित दिवशी संबंधित प्रभाग समितीतील कर्मचारी ही मोहीम पुढे नेतील, असंही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. संपूर्ण स्वच्छता मोहिमेत स्वच्छतेतील सातत्य आणि सुधारणा या 3 तत्वांचा समावेश आहे. दैनंदिन स्वच्छतेच्या पलीकडे कानाकोपऱ्यातील सफाई असं या मोहिमेचं स्वरूप आहे. ज्या स्वच्छतेसाठी विशेष परिश्रम करण्याची आवश्यकता असल्यानं दैनंदिन स्वच्छतेत ज्या कामांचा समावेश होत नाही अशी सर्व कामं या मोहिमेत तडीला नेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळ, जास्तीची यंत्रसामुग्री यांचीही उपलब्धता करण्यात येईल. रस्ता झाडणं, रस्ता धुणं याच्यासह रस्ता सर्वांगीण साफ करणं असं या मोहिमेचं स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची सर्वसमावेशक आणि परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागणारी स्वच्छता अभिप्रेत असल्याचंही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील 25 हॉटेल आणि ढाबे चालकांवर पोलिसांनी गेल्या 8 दिवसात कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांनी बुधवारी दिली आहे.
बेकायदा मद्यविक्री न थांबल्यास 31 डिसेंबर रोजी हॉटेल बंद ठेवण्याचा इशारा ठाण्यातील अधिकृत परवानाधारक हॉटेल चालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्राद्वारे दिला होता. परवाना नसतानाही काही हॉटेल तसंच ढाबे चालक हे ग्राहकांना दारू उपलब्ध करून देतात अशा तक्रारी हॉटेल चालकांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे तसंच मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. अशा हॉटेलवर कारवाईसाठी त्यांनी बंदचं हत्यार उपसण्याचा इशारा दिला होता. याची गांभीर्यानं दखल घेत येऊर, घोडबंदर रोड, कोलशेत रोड या परिसरात विशेष मोहीम राबवून पोलिसांनी गेल्या 8 दिवसात बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. परिमंडळ 1 ठाणे शहरातील ठाणेनगर, नौपाडा आणि कळवा या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी 1 तर डायघर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 3 अशा 6 हॉटेल चालकांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E अंतर्गत कारवाई करण्यात आली. वागळे स्टेट परिमंडळाअंतर्गत वर्तकनगर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी 6 आणि कासरवडोली पोलिसांनी 7 अशा 19 हॉटेल चालकांवर ही कारवाई केली. ही मोहीम यापुढेही राबवली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.